तर मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या 30 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर या एपिसोडमध्ये घरातले सगळे यश आल्यानंतर काय काय करायचं याचं प्लॅनिंग करत असतात. अमृताला ते सहन होत नाही. अमृता सगळ्यांना ओरडते आणि सगळ्यांना सांगते, बास करा आता हे. तुम्ही ज्या यशचं गुणगान गाताय ना, पोवाडे गाताय ना, तो परत येणार नाहीये. इथे असं वाटतं की सगळं अमृतानेच घडवून आणले. सगळे अमृताला विचारतात, तू हे काय बोलतेस? तर थोड्या वेळाने कावेरी मोहितकडे येते आणि मोहितकडे युग आलेला असतो. युग पोलिसांचा कॉस्ट्यूम घालून तो ऑडिशन देत असतो आणि त्याची ॲक्टिंग मोहितला चांगली वाटते. मोहितला युगची आयडिया चांगली वाटते. आता कावेरी युगला यश बनून कसं घरी घेऊन जाते हे बघणे इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर घरी निशाच्या बाबतीतली सगळी जबाबदारी सुलक्षणा कावेरी आणि यशवरती देते. निशाला कसं समजवायचं, लग्नाला कसं तयार करायचं ही समजवत असते. आणि सुलक्षणा बोलत असताना सुलक्षणाचा सारखा फोन वाजतो. सुलक्षणा फोन न बघता सारखा कट करत असते आणि अचानक तो फोन उचलला जातो. सुलक्षणा कावेरी यांचं सगळं बोलणं युग ऐकतो. सुलक्षणाचं लक्ष आपल्या मोबाईलवर जातं. सुलक्षणा कावेरीला म्हणते, कावेरी अगं तुझ्या मोबाईलवरून मला का फोन करतेस? कावेरी म्हणते, नाही माझ्या हातात मोबाईल नाही आहे. कावेरीला आठवतं की आपला मोबाईल तिथे पडला होता आणि तो मोबाईल युगकडे आहे. कावेरी तो फोन पटकन घेते आणि बाजूला येते. युगला ती विचारते, तुझ्याकडे माझा मोबाईल आहे का? युग म्हणतो, हो मला माहिती आहे, तू मुद्दाम फोन ठेवून गेलीस ना, म्हणजे मी तुला कॉन्टॅक्ट करावा म्हणून. कावेरी म्हणते, नाही तू चोरलायस फोन, माझा फोन मला परत आणून दे. युग म्हणतो, चालेल पत्ता दे, मी घरी आणून देतो. कावेरी जरा घाबरते. आत्ता युग कोणासमोर यायला नको असं तिला वाटतं. कावेरी म्हणते, नको तू पत्ता दे, मी येते. युग कावेरीला पत्ता सांगतो आणि कावेरी सुलक्षणाला म्हणते, मी जाऊन येते, माझा मोबाईल हरवलाय. कावेरी घरातून निघते आणि थोड्या वेळाने कावेरी त्या ठिकाणी पोहोचते. तिकडे सगळा अंधार असतो. समोरचं कावेरीला काहीच दिसत नाही. कावेरी विचार करते की हे सगळं काय चालू आहे आणि तेवढ्यात लाईट्स ऑन होतात. कावेरीसाठी युगने छान ग्रँड वेलकम केलेलं असतं. छान डेकोरेशन, यश कावेरी यांचे फोटोज, फुगे, लाइटिंग, केक, हार्ट शेप सगळं छान केलेलं असतं. कावेरी ते सगळे फोटो बघते. तिच्या जुन्या आठवणी ताज्या होतात. ती मोठमोठ्याने ओरडते आणि म्हणते, यश कुठे आहात तुम्ही? या ना, परत या ना. आणि तेवढ्यात युग तिथे यश बनून येतो. यश सारखेच कपडे, यश सारखी हेअरस्टाईल, तो पूर्ण छान यश बनून समोर येतो. तो कावेरीशी यश सारखंच बोलत असतो. युग घरच्या सगळ्यांची आठवण काढतो. चिकू कसा आहे, मा कशी आहे, माने औषधं घेतली आहेत का, पौर्णिमा काकू कशी आहे, युग सगळ्यांची नावं घेतो. युगचं बोलणं ऐकून कावेरीला एका क्षणासाठी वाटतं की यश परत आलाय आणि हाच आपलं यश आहे. पण युग एक चूक करतो आणि त्यामुळे कावेरी ओळखते की हा यश नाहीये, युग आहे. कावेरी त्याला खूप मारायला लागते. कावेरी त्याला म्हणते, तुझी लायकी तरी आहे का रे माझा यश होण्याची? मी ओळखलंय, तू यश नाहीये, युग आहेस. युग तिला विचारतो, का काय झालंय, तुम्हाला ॲक्टिंग आवडली नाही का? कावेरी विचारते, हे सगळं तुला कसं काय कळलं, कुठून कळलं? माझा यश असा बोलायचा आणि यशबद्दलची एवढी माहिती मिळाली तरी तुला कुठून? युग म्हणतो, तुझ्या मोबाईलमधून मला सगळी माहिती मिळाली, हे सगळे फोटोज वगैरे सगळं. आणि मला कळलंय बरं का, तुझ्या घरच्यांना सांगितलं नाही आहेस तू की यश गेलाय. तुझ्या घरच्यांपासून, मापासून सगळं लपवून ठेवलंय आणि तुझी मा आता प्लॅनिंग करते. यश आल्यावर हे करायचं, यश आल्यावर ते करायचं आणि तुझ्याकडे कुठल्याही प्रकारचं ऑप्शन नाही आहे. म्हणून तुला सांगतोय, मी छान ॲक्टिंग करतो, मी ॲक्टिंग करेन आणि तुझ्या घरच्यांसमोर यश बनून येईल. तुझ्या घरच्यांना 1% सुद्धा संशय येणार नाही की मी यश नाही. समजलं? पण यासाठी मला फक्त 2 कोटी रुपये हवेत. पण हो, यासाठी माझ्या काही अटी पण आहेत. आपण सगळ्यांसमोर नवरा बायको म्हणून असू, पण तू मला टच करायचं नाही, हात लावायचा नाही. माझी गर्लफ्रेंड आहे, मला फक्त माझी गर्लफ्रेंड आणि आई ते दोघीच टच करू शकतात, बाकी कुणी नाही टच करू शकत. समजलं? कावेरी म्हणते, प्रश्नच येत नाही, तू माझा यश नाही, मी तुला यश बनून घेऊन जाणार नाही. युग विचारतो, का काय झालं, तुला ॲक्टिंग आवडली नाही का? चल मी तुला आता ऑडिशन करून दाखवतो. युग कावेरीला सांगतो की तो घरी आल्यानंतर मला कसं सांगेल की मी तुझा यश आहे. युग ऑडिशन देतो आणि कावेरीला ते सगळं आवडलेलं असतं. पण कावेरी काही बोलत नाही. युग कावेरीचे एक एक फोटो दाखवतो. यशने कावेरीला घास भरवताना यश काय म्हणाला असेल, कावेरीसाठी केक आणला तेव्हा यश काय म्हणाला असेल, ते सगळं तो डायलॉग व्यवस्थित बोलून दाखवतो. कावेरीला पुन्हा वाटतं की आपला यश आपल्या समोर आहे. कावेरी थोडा विचार करते आणि तिला वाटतं की नाही,
या युगच्या बोलण्यामध्ये यायला नको. कावेरी स्पष्टपणे त्याला नकार देते आणि त्याला सांगते की तू माझी यशची जागा अजिबात घेऊ शकत नाहीस. माझ्या यशच्या नखाची सर सुद्धा तुला नाहीये. कावेरी स्पष्टपणे नकार देते आणि युगने जे फोटो लावलेत ते यश कावेरीचे सगळे फोटो घेऊन कावेरी निघत असते. निघता निघता कावेरी युगला खूप बोलते, त्याची लायकी काढते. युग पण काही गप्प बसत नाही. युग पण कावेरीला खूप बोलतो आणि तो कावेरीला स्पष्टपणे सांगतो की आता मी 2 कोटी रुपये मागत होतो ना, तू 10 कोटी जरी दिलेस ना तरी मी तुझं काम करणार नाही. यश म्हणून तुझ्या घरी येणार नाही. तुझ्यासारख्या बाईसोबत मला काम नाही करायचे. त्या दोघांमध्ये भांडणं होतात आणि कावेरी फोटो घेऊन तिथून निघते. कावेरी बाहेर येते आणि विचार करत असते. कावेरी मनात म्हणते, हा युग यश गेल्याचा फायदा उचलायचा प्रयत्न करतोय, पण मी तसं होऊ देणार नाही. या युगला यश बनून घरी घेऊन जाणार नाही. कावेरी विचार करत पुढे पुढे चाललेली असते. ती मनात म्हणते, पण मला काय उत्तर देऊ घरी गेल्यावरती? त्या मला प्रश्न विचारतील, यश कुठे? उद्या यश का नाही आला विचारल्यावरती मला मी काय उत्तर देऊ? कावेरी विचार करते आणि तिच्या जवळचा यशचा मोबाईल वाजतो. त्याच्यावरती माचा मेसेज आलेला असतो. त्यात लिहिलेलं असतं की यश, मी तुझ्यासाठी स्वेटर विणायला घेते. कुठल्या रंगाचा विणू? कावेरी ते वाचते आणि तिला अजून धक्का बसतो. कावेरी मनात म्हणते, मी खूप मोठी चूक केली आहे. यश गेल्याची बातमी मी घरच्यांपासून महिनाभर लपवून ठेवली. मी घरच्यांना आधीच सगळं सांगायला हवं होतं. यशचं अंतिम दर्शन सुद्धा मी कोणाला घेऊ दिलं नाही. आता काय होईल? मला घरचे काय बोलतील? कावेरी खूप टेन्शनमध्ये असते. ती ठरवते की आता घरच्यांना सगळं खरं सांगून टाकायचं. यश महिनाभरापूर्वीच गेला हे सगळ्यांना सगळं सांगायचं. कावेरी डोळे पुसते आणि घरी जायला निघते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 30 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये घरचे सगळे प्लॅनिंग करत असतात. यश आल्यावरती काय करायचं, त्याच्यासाठी खायला प्यायला काय बनवायचं, यश आल्यावर कुठे कुठे जायचं, सगळ्यांचं प्लॅनिंग चालू असतं. अमृताला ते ऐकवलं जात नाही. अमृता मोठ्यांनी किंचाळते आणि म्हणते, बस करा यशचं पोवाडे गाणं. तुम्ही ज्याचं गुणगान गाताय ना, तो आला नाही तर काय करणार आहे? तो येणार याची काही खात्री आहे का? सगळे विचारतात, असं का बोलतेस तू? अमृताची खूप चिडचिड चालू असते. तर इथे कावेरी मोहितकडे येते आणि युगबद्दल सगळं सांगते. मोहित युगला चौकीमध्ये बोलून घेतो. युग पोलिसांचा कॉस्ट्यूम घालून तिथे येतो आणि युग ऑडिशन देतो. युगच्या बोलण्यामुळे, ॲक्टिंगमुळे मोहित इम्प्रेस होतो आणि मोहितला सुद्धा असं वाटतं की कावेरीने युगला यश बनवून घरी घेऊन जावं, कारण एवढा मोठा धक्का मला तर सहन होणार नाही. कावेरीने इतके दिवस मानसाठी सगळं लपवलं होतं आणि आता माच्या डोळ्यात पाणी. नको. मोहितला सुद्धा असंच वाटतं की कावेरीने त्याला घरी घेऊन जायलाच हवं. कावेरी विचार करत असते, युगला जर घरी घेऊन गेले तर माने कधी ओळखलं तर युगला, आणि युगने चांगली ॲक्टिंग नाही केली तर, आपल्यावरतीच उलटला तर? कावेरीला अनेक प्रश्न पडलेले असतात, पण तिच्यासमोर एकच ऑप्शन असतो, युगला घरी घेऊन जायचं.